आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। चिंचवे गावाजवळ भरधाव वाहनाची धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू। रस्ता प्रशासनाच्या विरोधात स्थानिक संतप्त। देवळा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर देवळा तालुक्यातील चिंचवे गावाजवळील चौफुली ही अपघातांची नव्हे तर थेट मृत्यूचं ठिकाण बनलेली आहे। बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत चिंचवे येथील रहिवासी वसंत महादू पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हा अपघात नसून ढिसाळ रस्ता व्यवस्थेचा आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा थेट परिणाम असल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे। कामानिमित्त बाहेरून घरी परतत असताना वसंत पवार हे चिंचवे येथील मुख्य चौफुलीवरील धोकादायक डिवायडर ओलांडत होते। त्याचवेळी चांदवडच्या दिशेकडून अतिवेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना अक्षरशः उडवले। डोक्याला जबर मार बसून ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले। विशेष म्हणजे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनीच धाव घेत मदत कार्य केले। जखमी अवस्थेत पवार यांना रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झालाय। एका कुटुंबाचा कर्तापुरुष प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कायमचा हिरावला गेला। बागलाण वृत्तांतसाठी मनोज वैद्य, देवळा।